Very nice, Kiko. That was cool. थँक यू सूरज. आता तुम्ही फक्त योग्य एक्सप्रेशन्स द्या. बाकी सगळं मी सांभाळून घेतलंय. ट्विंकल आणि डोडो, तुम्ही सूरजला हे रेकॉर्डिंग सारखं सारखं दाखवत राहा आणि सूरज या सेम एक्शन्स करेल. अरे पण आपण का? याला एका शब्दात म्हणतात सरप्राईज. आपण दोघं आहोत या पिक्चरचे असिस्टंट डिरेक्टर्स. अरे हे तर माझ्यासाठी पण सरप्राईज आहे. मला तर सांगायचं होतं. काहीतरी खाऊन घेतो. अरे चाई काय? हा तर खूपच जास्तच भयानक वाटतोय. हा कायम त्याच्या कॅरेक्टर प्रमाणे रागातच असतो आणि त्याचा मेकअप तो घरूनच करून येतो. याला 2 शब्दात म्हणतात गुड ऍक्टर. ऐक जरा सूरज. अरे हा सूरज कुठे गेला रे? जशी तुला साय नेहमी दुधात दिसेल, मधमाशी तुला नेहमी फुलात दिसेल. सर कोड्यात असं म्हणतायत की सुपरस्टार सूरज कुमारला शोधायचं असेल तर मीडियावाल्यांकडे जाऊन बघावं लागेल. I love you all. Bye. ए सूरज, ते रेकॉर्डिंग जरा नीट बघ, लक्ष देऊन बघ, कारण तुला तेच रिपीट करायचंय. मग पिक्चर मध्ये फक्त तुझा चेहरा असेल आणि बाकी ऍक्शन किकोच करेल आणि ऑडियन्स मध्ये कोणाला म्हणजे कोणाला पण नाही कळणार आणि मग तू होशील आणखी मोठा ऍक्शन हिरो. लिहून ठेव मी काय म्हणतो ते. Action hero. सूरज सूरज, आधी आपण किक्स मारून लढायचंय. ये बिशुम, ये बिशुम, ये डिशुम. ए आणि जेव्हा मी म्हणेन ना भिशुम भिशुम असं, तेव्हा बुक्के मारायला सुरुवात करतो. आणि भयानक विलन साहेब, तुम्ही कृपा करून यांच्या समोर हारायचे. फाईटची फक्त ऍक्टिंग करायची. ओके मिस्टर डिरेक्टर, माझा टाइम का वेस्ट करताय? हा स्टंटमॅन आहे ना, हा करेल की. एक्सक्यूज मी, हा किको आहे, सनसिटीचा खूप इम्पॉर्टंट मेंबर. खूप म्हणजे खूपच जास्त इम्पॉर्टंट. आणि मी आहे एक खूप मोठा हिरो. खूप म्हणजे खूपच मोठा ऍक्शन हिरो. जर तुला इतका त्रास होत असेल तर किकोचा चेहरा दाखवतो मी आणि त्याला स्टार बनवून टाकतो. तुझी मर्जी. अरे 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 मिस्टर डिरेक्टर, तुम्ही ते रागवलातच. चल रे स्टंटमॅन, आय मीन किको, स्टंट खेळूया. चल. अरे बाबा, कट कट कट. ओ माय गॉड, हा तर खूपच स्ट्रॉंग आहे. सूरज तर मावळला.
ओके चला 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 वेळ खूप कमी आहे पुढचा स्टंट करूया आणि तो कोणता असेल? तू त्याला पोटावर भरपूर पंचेस मार ये बेशुम 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 आणि मग तू त्याच्या चिनवर जोरात बुक्का मार दे धप्पक अय्यो पडलं काय विलनचा उठणं आणि पडणं आम्ही किकोच्या शॉट मधून घेऊ तू फक्त एकदम चांगली ऍक्टिंग कर बाप्पा. ओके साऊंड्स ग्रेट. चला तयार करे आणि ऍक्शन. कट 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 कट. हा विलनने असं का केलं? अरे बापा सूरज तू ठीक तर आहेस ना रे काय हे सगळं? याची हिम्मत तरी कशी झाली मला मारायची? तुमच्यासारख्या मूर्ख लोकांमुळेच मला इतकं लागलंय. Backup! भयानक विलन साहेब मी तुम्हाला म्हटले होते ना की याला परत नाही मारायचं काय म्हणून केलं तुम्ही? सॉरी मिस्टर डायरेक्टर मला वाटलं फाईट जरा जास्त वेळ चालली तर सगळ्यांना मजा येईल एका विलनला हरवणं इतकं सोपं तर नसतं ना. Backup! चला सगळे आपापल्या घरी जा चला चला. हा विलनने असं का केलं? पण हिरोने तर आधीच पॅकअप केलं होतं ना. चल माझ्या तावडीतून तर तू वाचला सूरज पण त्याच्या तावडीतून तू कसा वाचशील ज्याचं नाव घेताच कसा घाम फुटतो पहा तो आहे वाईटाचा शहनशाह. आज जे काही झालं त्याला 2 शब्दात म्हणतात व्हेरी स्ट्रेंज. मला तर हेच समजत नाहीये की भयानक विलनने सूरजला मारलं का. त्या विलनला पण वाटलं असेल कोणत्या जोकरशी लढतोय मी त्याच्यापेक्षा चांगला ऍक्शन हिरो तर मी होऊ शकतो. आता सूरज कुमार आहे सुपरस्टार त्याचा बॉडी डबल किको आहे. टोनी बॉस तुमचा खूप झाला टाइमपास आता तुमची शिकण्याची वेळ आहे. टोनीचा बुक्का हुडहुडुक्का. सूरज कुमार खूप घाबरला असेल हा 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 तसं तर लहानपणी तो माझ्याकडून ट्रेनिंग घेत होता कारण मी सनसिटी नाही वर्ल्ड नाही युनिव्हर्स मधला सगळ्यात चांगला फायटर होतो. हा 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 कोण एकेकाळी हा 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 हा. खरंच मेयर अंकल. हो हो जर मी खोट बोलत असेन तर आता माझ्या डोक्यावर एक माकड उडी मारून जाईल. ईश, मम्मी ईश, माकड कुठला? हट. मेयर अंकल मला हे विचारायचं होतं की हा रोल किको स्वतः का नाही करत आहे? डॉक्टर जर पुस्तक आणि हॉस्पिटल सोडून भांडी घासायला लागला तर तो काही कामाचा नसतो. सर कोड्यामध्ये असं म्हणतायत की किकोची फक्त 2 लक्ष्य आहेत एक अभ्यास आणि दुसरं सन सिटीचं संरक्षण. एनिवे मी हे म्हणत होतो की हे असतील मोठे ऍक्शन स्टार पण आता त्यांच्या सेफ्टीसाठी किको त्यांच्या सोबतच राहील. हा आणि आपणही काळजी घेतली पाहिजे की काहीही झालं तरी पिक्चरचं शूटिंग बंद नको पडायला. हा अशानं सनसिटीचं नाव खूप खराब होईल. मम्मी तुम्ही काळजी नका करू मेयर अंकल मी सनसिटीचं नाव खराब नाही होऊ देणार. सुपर स्पीडो.
सुपर स्पीडो, तू ठीक तर आहेस ना? एकदम फिट अँड फाईन ब्रो. पण तू ठीक नाही दिसत आहेस. बघ तरी तुझे हार्टबीट ट्रेनच्या स्पीडने धावतायत. थँक गॉड तू ठीक आहे सुपर स्पीडो. तुला माहितीये मी ना आता खूपच वाईट स्वप्न पाहिलं, ज्यात आपण दोघं आगीच्या एका जळत्या मेज मध्ये म्हणजे भुलभुलैयामध्ये अडकलो होतो आणि एकमेकांना भेटतच नव्हतो. आगीमध्ये जळणारं मेज, पण ती आग लावली कोणी होती? माहित नाही बडी, मी त्याचा चेहरा नाही पाहू शकलो. फक्त इतकंच पाहिलं की त्याच्या बायसेप्स वर एक टॅटू होता ज्यावर 3 डोकं असलेला एक साप काढला होता. सुपर स्पीडो, प्रॉमिस मी की तू मला कधीच नाही सोडणार. नेव्हर एव्हर बडी. वी आर अ टीम आणि मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. आणि तुझ्या विना मी सुपर स्पीडो. हं? हे काय होतंय सुपर माहित स्पीडो? नाही, असं वाटतंय की जसं कोणी माझ्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतंय. पण तुझ्याशी तर फक्त मीच कनेक्ट करू शकतो, तेही R7च्या द्वारे. करेक्ट. माझे चॅनल्स एक्सक्लुसिव्ह आहेत. पण हे बघ ना, कोणीतरी माझ्याशी कनेक्ट करण्याची परमिशन मागतंय. काय करू? तू कनेक्ट कर सुपर स्पीडो, बघू तरी काय भानगड आहे. अरे हे तर सायंटिस्ट सिंग अंकल आहेत. गुड मॉर्निंग प्रोफेसर अंकल, कसे आहात तुम्ही? खूपच वाईट, खूप मोठ्या संकटात आहे मी. काही सुद्धा ठीकच नाहीये इथे बघ. हं? मला तुझ्या मदतीची गरज आहे. मी आणि माझा मुलगा फिफी संकटात आहोत. बेनाम वो आमच्या मागे लागला आहे. बेनाम वो? हे कोणतं नाव आहे आणि कोण आहे हा प्रोफेसर? बेनाम वोला कोणीच पाहिलं नाहीये, ना कोणाला त्याचं नाव माहितीये. म्हणूनच तर त्याला बेनाम वो म्हणतात. बेनाम वोला जगावरती राज्य करायचं आहे. पण बेनाम वो तुमच्या मागे का लागलाय? मी एक असा रिमोट बनवला आहे ज्यामुळे जगातले सगळे सॅटेलाइट्स कंट्रोल केले जाऊ शकतात, ज्यामुळे आपण ॲक्युरेटली वेदर फोरकास्ट करू शकतो आणि पूर, वादळ, भूकंपाची आधीच ॲक्युरेट माहिती मिळवून लोकांचा जीव देखील वाचवू शकतो. वा, हा रिमोट तर खूपच चांगली वस्तू आहे. याने तर सगळ्यांनाच मदत मिळू शकते. येस, पण याचा चुकीचा वापर देखील होऊ शकतो. म्हणूनच बेनाम वोला हा रिमोट काहीही करून मिळवायचा आहे आणि सोबत माझ्या 4 वर्षाच्या मुलाला फिफीला देखील. फिफीला का? हा रिमोट कंट्रोल फक्त माझ्या मुलाच्या फिफीच्या आवाजात म्हटल्या गेलेल्या एका पोएमने ऍक्टिव्हेट होतो. ओ, म्हणजे फिफीचा आवाज त्या रिमोट कंट्रोलला ऍक्टिव्हेट करायचा पासवर्ड आहे. पण फिफी आता आहे कुठे? इथेच माझ्या जवळ. ते लोक आले किको. तू प्लीज पटकन इकडे ये ना. आम्हाला बेनाम वो पासून वाचव प्लीज. R7 त्याच दिशेकडे इशारा करते जिथे प्रोफेसर अंकलचं घर आहे. वेगवान आणि जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीडो कार. चल सुपर स्पीडो, पटकन प्रोफेसर अंकलच्या घरी जाऊया. पप्पा, हे कोण आहेत? घाबरू नकोस फिफी, तुला ती पोएम लक्षात आहे ना? टिप 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 पाऊस पडतो, छत्री घेऊन घरातून निघतो.
पावसामुळे चिखल झाला पटकन, सरकला पाय आणि पडलो धपकन. व्हेरी गुड बाळा. ही पोएम कायम लक्षात ठेव तू. ओके. फिफी बाळा, नाव रन. पळून जा. इथून कुठेतरी दूर पळून जा. लक्षात ठेव, आपल्याला या वाईट लोकांच्या हातात सापडायचं नाहीये. पळ पळ. सोडा मला. सुपर स्पीडो, हे ठिकाण सेफ तर आहे ना? डोंट वरी किको, हे ठिकाण 200% सेफ आहे. हे खूप जुनं गॅरेज आहे. इथे आता कोणीही येत नाही आणि हे ठिकाण जीपीएस वर ट्रेस पण नाही केलं जाऊ शकत. इथे जॅमर्स लावलेले आहेत. पप्पा पप्पा, आता मी माझ्या पप्पांकडे कसा जाऊ? रडू नकोस फिफी. तुझ्या पप्पांना आम्ही लवकरात लवकर शोधून काढू. आय प्रॉमिस. तुम्ही कोण आहात? मी आहे किको, तुझा मित्र. किको दादा, मला माझ्या पप्पांकडे जायचंय. प्लीज मला घेऊन चल. नक्की घेऊन जाईन फिफी. तू लवकरच तुझ्या पप्पांना भेटशील. प्रॉमिस? किको प्रॉमिस. हे सगळं काय सुरू आहे किको? तुला नंतर सांगतो. इतका सस्पेन्स. खूप भूक लागली. आता जरा कॅन्डीज खाऊन घेतो मी. ठीक आहे, रडू नको. हे घे. फिफी, आता तू पण झोप. आपण उद्या तुझ्या पप्पांना शोधायला जाऊ. ओके? किको, तू फिफीच्या पप्पांना शोधणार कसा? आय एम शुअर काही ना काही लिंक नक्की मिळेल. तुला माहितीये सुपर स्पीडो,
ज्या कमांडोजनी फिफीच्या घरावर अटॅक केला होता त्यांच्या हातावर पण अगदी तसाच टॅटू काढला होता जसा मी स्वप्नात पाहिला होता. बस फरक इतकाच होता की तो एक डोकं असलेला स्नेक टॅटू होता. माझ्या स्वप्नातल्या टॅटू मध्ये सापाची 3 डोकी होती. मला वाटतंय की तुझ्या स्वप्नाचं या ठिकाणाशी आणि प्रोफेसर अंकलशी काही ना काही कनेक्शन नक्कीच आहे. अय्यो किको, मग तेव्हा तू त्या कमांडो वाल्या गुंडांना पकडून चौकशी करायला पाहिजे होतीस ना. नक्कीच गेली असती टेम्पो अण्णा, पण त्यावेळी त्यांनी आमच्यावर लेझर गन्सनी हल्ला सुरू केला होता आणि मग ते तिथून पळून गेले. ईश मम्मी, लेझर गन. आय थिंक जर आपण त्या स्नेक टॅटू काढणाऱ्या माणसांपर्यंत पोहोचलो तर पुढची लिंक नक्की मिळेल. सुपर स्पीडो सर्च कर. किको, जरा ही बघ, ही आहे ती लिस्ट. यांच्यापैकी हे जे यांकी नावाचे टॅटू मेकर आहेत ते अॅनिमल्सचे टॅटू काढण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. ग्रेट. ऍड्रेस काय आहे यांचा?